हॅलो गायज, वेलकम बॅक टू जीजी ट्रॅव्हल व्लॉग्स. आणि हा व्लॉग आजचा गणेश चतुर्थीचा असणार आहे. आणि दरवर्षीसारखं यावर्षीसुद्धा आम्ही गणेश चतुर्थीच्या 2 दिवस अगोदर म्हणजेच 25 ऑगस्टला देवाची भांडी साफ करतोय. हे माझे पप्पा आहे. दरवर्षी हेच पितांबरीने देवाची भांडी साफ करतात. आणि हा कलश तुम्ही बघू शकता, वर्षभर ठेवून याच्यावर काळे डाग आलेले आहेत. आता पितांबरीने आपण सर्व भांडे असेच चमकवून घेऊया. तुम्ही बघू शकता हा कलश किती छानपैकी आता चमकतोय. असेच आम्ही सर्व भांडी साफ करून घेणार आहोत. त्यानंतर 26 ऑगस्ट म्हणजेच गणेश चतुर्थीच्या 1 दिवस अगोदर आम्ही डेकोरेशन करायला सुरुवात केली. सगळ्यांच्या घरी हाच सीन असतो. सगळेच गणेश चतुर्थीचे 1 दिवस अगोदर किंवा 1 रात्री अगोदरच गणपती डेकोरेशनची सुरुवात करतो. तर आम्ही पण त्यातच आहे. तर आम्ही आता डेकोरेशनसाठी इथे एक रिंगचा स्टँड घेतलेला आहे, जो की रेडीमेड आहे. त्यावर आम्ही फोम अटॅच करून आर्टिफिशियल फ्लावर्स लावून घेतले. तर आमच्या बाप्पाची धोती मरून आणि सफेद कलरची आहे, म्हणून आम्ही इथे त्या कॉम्बिनेशन मध्ये गुलाबाचं फूल आणलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही त्याला लावून घेतले. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता. त्यानंतर आम्ही त्यावर लाईटची वेल लावून असा कम्प्लीट लुक दिलाय रिंगला. रिंग तर रेडी झाली, पण आपण मागची वॉल अशी खाली ठेवू शकत नाही, म्हणून मी इथे 8 फूटचा PVC पाईप घेतलाय, जो डेकोरेशन साठी यूज केला जातो. या पाईपवर मी आता व्हाईट आणि मरूनच्या कॉम्बिनेशन मध्ये डेकोरेशनचा कपडा लावून घेणार आहे. जसं आपण कर्टन्स लावतो तसंच आपल्याला या कपड्याला पण यावर फिक्स करून घ्यायचंय. बॅकग्राऊंड आपला सिंपल दिसला नाही पाहिजे, म्हणून मी त्यावर अजून फुलांची वेल लावून डेकोरेशन करून घेतलं. आणि मधला जो गणपती तुम्ही बघताय तो कार्डबोर्ड वर बनवलेला आहे. ह्याचा मी शॉर्ट्स वेगळा व्हिडिओ बनवून टाकलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही तो पण डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्याची लिंक मी दिलेली आहे, ते बघू शकता. तर फायनली तो दिवस आला, म्हणजेच गणपती बाप्पाचा आगमनाचा दिवस 27 ऑगस्ट 2025. सकाळी लवकर उठून रेडी होऊन मी दुर्वा वेचायला बसलेली, कारण की यातून मला 21 दुर्व्यांची 2 जोडी बनवायची होती. आणि बाकीची जी आगमनाची तयारी आहे ती सगळी झालेली होती. 7:15 वाजलेले. 7:30 पर्यंत आम्हाला निघायचं होतं, पण पाऊस पडायला लागला म्हणून आम्ही थोड्या वेळ थांबलेलो. आणि तुम्ही इथे बघू शकता सगळी तयारी झालेली आहे. फूल, हार, तेल, जे पण सामान असतं सगळं साईडला करून ठेवलेलं आहे. आणि मी पण रेडी झालेली. छोटेसे इयरिंग्स घातलेले, नेल्स पण केले होते आणि छानपैकी रेडी होऊन बसलेली. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. 7:45 वाजता आम्ही निघालो बाप्पाला आणायला. आणि यावर्षी मी मूर्ती उचलणार होती, म्हणून खूप एक्साइटमेंट पण होती. आणि बारीकसा पाऊस सुद्धा चालू होता. छानपैकी वातावरण होता. बाप्पाच्या आगमनासाठी सगळेच एक्साइटेड आहे, म्हणून तुम्ही बघू शकता हार फुलांच्या दुकानात सुद्धा मार्केटमध्ये खूप गर्दी होती. तर ही आली आमच्या बाप्पाची मूर्ती. आणि यावर्षी आम्ही इको फ्रेंडली म्हणजेच मातीची मूर्ती आणलेली. मातीची मूर्ती असल्यामुळे त्यावर पन्नी झाकून ठेवलेली, कारण की बाहेर पाऊस पडत होता. मूर्तीवर पाणी पडू नये म्हणून त्यावर पन्नी झाकलेली. बाप्पाला घरी न्यायच्या आधी आम्ही त्यांची आरती केली, नारळ फोडला आणि गणपती बाप्पा मोरया म्हणत आम्ही बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी निघालो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मोरया. आला रे आला, गणपती आला, आला रे आला, गणपती आला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मोरया, मंगल मूर्ती मोरया. आला रे आला, गणपती आला, आला रे आला, गणपती आला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मोरया.
गणपती आला, आला गणपती आला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. बाप्पा तर घरी आले, पण अजून आम्ही बाप्पांच्या तोंडावरचा रुमाल काढलेला नाही, कारण की अजून प्राणप्रतिष्ठा झाली नाहीये. तर आमच्या घरी 9 वाजता भटजी येणार आहे, ते प्राणप्रतिष्ठा करतील आणि त्याच वेळी बाप्पाच्या तोंडावरचा रुमाल काढतील. प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, तर आता आपण बाप्पाची पहिली आरती करूया. प्राणप्रतिष्ठा आणि आरती झाल्यावर मम्मीने जेवण बनवायला सुरुवात केलेली आणि मी इथे बसून कोशिंबीरसाठी काकडी आणि टमाटर कट करून देत होती, कारण की मला जेवण बनवता तर येत नाही. त्यानंतर मी किचनमध्ये गेलेली आजचा मेन्यू बघायला. तर इथे मम्मी मालवणी वडे बनवत होती, ज्याला कोंबडी वडे सुद्धा बोलतात, ज्याला चिकन बरोबर खाल्लं जातं. पण आता गणेश चतुर्थी आहे, तर आपण व्हेज खाऊया. आणि ते तेल गरम करायसाठी ठेवलेलं तुम्ही बघू शकता. हे असे हाताने थापले जातात. हे वडे छोटेसे वडे असतात. असं मस्तपैकी ब्राऊन होईपर्यंत त्याला डीप फ्राय करायचे असतात. आणि इथे आमचे पाहुणे बसलेले गप्पा मारत आणि माझी मोठी बहिणी जी स्नॅक्स बॉक्स पॅक करत होती, म्हणजेच प्रसादचा बॉक्स जो आम्ही संध्याकाळी शेजाऱ्यांना वाटणार आहेत. हा प्रसादचा बॉक्स आहे आणि एवढे तिने पॅक केलेले. आणि माझी छोटी बहीण जी जेव्हा बघा तेव्हा मेकअपच करत असते, म्हणजे ती रेडी होत होती, तिचे केस बांधत होती ती. आणि ही मी आहे आणि हा माझा आउटफिट आहे. तर हा असणारे स्नॅक्स बॉक्स. याच्यात आम्ही केक, फ्रूटी, समोसा आणि गुलाबजामुन सुद्धा देणार आहोत. पण गुलाबजामुन आणि समोसा अजून रेडी झाला नाही, तर संध्याकाळी येणार आहे. तर आपण याला उघडून परत पॅक करूया. त्यानंतर माझ्या काका आणि काकीसुद्धा आलेले, त्यांनी सुद्धा बाप्पाचं दर्शन केलं आणि गणपती बाप्पाला त्यांच्या आवडत्या मोदकांचा नैवेद्यसुद्धा दाखवला. आणि हे बघा तुम्ही, नैवेद्यामध्ये काय गोड गोड उकडीचे मोदक. त्यानंतर जेवणाची वेळ झालेली म्हणून सगळे जेवायला बसलेले आणि मी जेवण वाढत होती. आणि जेवणमध्ये काय मी तुम्हाला ते आता दाखवते. वरण भात, बटाट्याची भाजी, काळे वाटाण्याची आमटी, कोशिंबीर, मालवणी वडे, गुलाबजामुन आणि हा सगळ्यांचा आवडता उकडीचा मोदक. दुपारी मी काही रेकॉर्ड केलं नव्हतं, कारण की काय दाखवायला नव्हतं. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता शेजारचे यायला लागले बाप्पाचे दर्शन करायसाठी. दर्शन केल्यानंतर मग आम्ही आमच्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉल लावलेला, कारण की त्यांना पण बाप्पाचं दर्शन द्यायचं होतं. त्यानंतर मग आम्ही संध्याकाळची बाप्पाची आरती करायला सुरुवात केली. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
संध्याकाळची आरती केल्यानंतर आम्ही मार्केटला गेलेलो प्रसाद आणण्यासाठी आणि तिथे जाता जाता मध्ये हा टायगर ग्रुपचा गणपती लागतो, जो माझ्या घराचा जवळचाच गणपती आहे, सार्वजनिक गणपती आहे। ह्याचा व्हिडिओ मी सेपरेटली शॉर्ट्समध्ये टाकला आहे, जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याचा लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, नाही तर तुम्ही चॅनलवर जाऊन सुद्धा बघू शकता। पूर्ण एरियामध्ये खूप छानपैकी लाइटिंग्स केली होती आणि खूप जास्त गर्दी असते यांचं डेकोरेशन बघण्यासाठी। त्यानंतर आम्ही स्वीट्सच्या दुकानात गेले होते, तुम्ही बघू शकता इथे किती छान छान कलरफुल आणि खूप प्रकारचे मोदक, लाडू आणि मिठाई आहेत। इथून आम्ही प्रसाद घेतला व नंतर आम्ही निघालो घरी जायसाठी। हे जे तुम्ही लाइटिंग्स बघता ते उल्हासनगरमध्ये दरवर्षी केले जातं। पूर्ण महिनाभर हा डेकोरेशन असतो, विनस चौकापासून झुलेलालच्या मंदिरापर्यंत। सिंधी लोकांचा हा सण असतो झुलेलालचा चालियाचा, जो पूर्ण महिनाभर चालतो आणि त्यासाठीच हे डेकोरेशन केले। पूर्ण रस्त्यावरील लाइटिंग्स असते आणि खूप छान वाटतं हा डेकोरेशन। नेताजी चौकावर स्क्रीन सुद्धा लावली आहे, झुलेलालच्या मंदिराच्या आतमधलं दृश्य त्याच्यावर दाखवलेलं आहे। तर हा व्लॉग मी इथेच एंड करते। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट सुद्धा नक्की करा। तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय। बोला गणपती बाप्पा मोरया।